ची बैठक चाललेली आहे. भारताच्या वतीनं यावेळेस केंद्र सरकारने 10 राज्यांना या बैठकीमध्ये पार्टिसिपेट करण्याची संधी दिली. त्यामध्ये महाराष्ट्राला देखील संधी मिळाली आणि महाराष्ट्राचं डेलिगेशन घेऊन आम्ही या ठिकाणी आलो. आतापर्यंत अतिशय यशस्वी अशा पद्धतीनं ही परिषद, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची ही परिषद या ठिकाणी पार पडली आहे आणि विशेषतः महाराष्ट्राकरता अनेक चांगल्या बाबी या ठिकाणी घडल्या. पहिल्यांदा तर मला हे सांगायचं आहे की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मधलं पार्टिसिपेशन का गरजेचं आहे. आपल्याला कल्पना आहे की आजच्या जिओपॉलिटिकल सिच्युएशन मध्ये ज्या प्रकारच्या आर्थिक घडामोडी घडतायत त्या घडामोडींमध्ये तुम्हाला जर रेलेव्हंट राहायचं असेल तर तुम्हाला डावोसला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये असलं पाहिजे. वर्ल्ड पॉलिटिकल लीडर्स इथे आहेत, वर्ल्ड बिझनेस लीडर्स इथे आहेत. जगातलं इनोव्हेशन हे या ठिकाणी शोकेस केलेलं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि फ्युचर आणि फ्रंटियर टेक्नॉलॉजीज या ठिकाणी शोकेस केलेल्या आहेत आणि जगाची अर्थव्यवस्था कशा पद्धतीनं पुढे जाणार आहे हे या ठिकाणी आपल्याला शिकायला देखील मिळतं आणि त्यात सहभागी देखील व्हायला मिळतं. आणि म्हणूनच देशाचं ग्रोथ इंजिन असलेलं महाराष्ट्र हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा भाग असलंच पाहिजे आणि ती संधी दिल्याबद्दल मी भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींचे आभार मानतो. या ठिकाणी दोन गोष्टी असतात. एक आपलं पार्टिसिपेशन असतं ज्यामध्ये बायलॅटरल मीटिंग्स होतात, बिझनेस लीडर्स सोबत मीटिंग्स होतात, वेगवेगळ्या पॅनल्स मध्ये पार्टिसिपेट करून आपल्याला भारताची आणि आपल्या राज्याची भूमिका मांडता येते किंवा त्या त्या क्षेत्रामधलं जे काही नवीन घडतं आहे त्यात आपण कुठे पोझिशन्ड आहोत या गोष्टी आपल्याला सांगता येतात. आणि दुसरं अर्थातच अनेक गुंतवणुकीचे करार देखील या ठिकाणी होतात आणि गुंतवणुकीसोबतच काही स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपचे करार देखील आपण या ठिकाणी करतो की ज्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये गुंतवणुकीची इकोसिस्टीम तयार करण्याकरता आपल्याला त्याचा फायदा मिळत असतो. त्या दृष्टीने अतिशय यशस्वीपणे हा दौरा आम्ही केलेला आहे. माझ्यासोबत राज्याचे उद्योग मंत्री श्री उदय सामंतजी देखील होते आणि एक स्ट्रॉंग डेलिगेशन इंडस्ट्रीज विभाग असेल, MMRDA, सिडको आणि इतर CMOचे वरिष्ठ अधिकारी अशा पद्धतीनं या ठिकाणी आम्ही पार्टिसिपेट केलेलं आहे. मला सांगताना आनंद वाटतो की जवळपास गुंतवणुकीचे करार जे आपण केले आहेत किंवा जे काही गुंतवणुकीच्या अनाउन्समेंट आपण केलेल्या आहेत त्या 30 लाख कोटी रुपयाच्या आहेत आणि याच्या व्यतिरिक्त 7 ते 10 लाख कोटी रुपये अजून अशा स्टेजला आहेत की ज्या संदर्भात आपली प्राथमिक बोलणी झालेली आहे. त्या संदर्भातलं काही एक प्रकारचं अग्रीमेंटही झालंय, पण पुढच्या महिन्या किंवा 2 महिन्यामध्ये ऍक्च्युअल MOUच्या स्टेजला ते येतील. त्यामुळे एक अतिशय यशस्वी अशा पद्धतीची गुंतवणूक आपल्याला प्राप्त झालेली आहे. 30 लाख कोटीची गुंतवणूक या ठिकाणी आणि अजून 7 ते 10 लाख कोटी ही गुंतवणूक पुढच्या काळामध्ये वाढेल अशा पद्धतीने ही गुंतवणूक आपण करू शकलो. विशेषतः मला हे सांगितलं पाहिजे की ही जी काही गुंतवणूक आहे यामध्ये इंडस्ट्री सेक्टर आहे, याच्यामध्ये सर्व्हिस सेक्टर आहे, याच्यामध्ये ऍग्रिकल्चर आहे, याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचं क्षेत्र आहे. सगळ्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. जी इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे येते त्याचा जर आपण
एकूण हिशोब लावला तर याच्यामध्ये 83% जे काही करार आहेत एकूण करारांपैकी यामध्ये एफडीआय आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे. एकतर ही फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट या फॉरेन कंपनीजनी इंडियन सबसिडियरीज तयार करून त्याच्या माध्यमातून केलेली आहे, किंवा त्या ठिकाणी ज्या काही फॉरेन फंड्स आहेत त्यांनी केलेली इन्व्हेस्टमेंट आहे. त्यामुळे 83% गुंतवणूक ही एफडीआय कंपोनंटची गुंतवणूक आहे. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. 16% गुंतवणूक अशी आहे की ज्याच्यामध्ये ज्या काही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत किंवा टेक्निकल जे काही त्याच्यामध्ये पार्टनरशिप्स आहेत या मोठ्या प्रमाणात फॉरेन एंटिटीज सोबत आहेत. त्यामुळे आपण जर बघितलं तर या गुंतवणुकीमध्ये एफडीआय कमी आहे, पण त्या गुंतवणुकीमध्ये फॉरेन टेक्नॉलॉजी आहे. आणि विशेषतः यातल्या गुंतवणुकी इम्पोर्ट सबस्टिट्यूट म्हणून या ठिकाणी येत आहेत. म्हणजे ज्या गोष्टी आपण इम्पोर्ट करतो त्याचं सबस्टिट्यूशन करणाऱ्या गोष्टी या गुंतवणुकीतनं आपण तयार करणार आहोत. एकूण किती देशातनं गुंतवणूक आपल्याकडे येते आहे याचा जर हिशोब आपण लावला तर 18 देशातनं ही गुंतवणूक येते आहे. ज्याच्यामध्ये विशेषतः आपण जर विचार केला तर US, UK, स्वित्झर्लंड, स्वीडन, सिंगापूर, नेदरलँड, जपान, इटली, जर्मनी, फ्रान्स, UAE, डेन्मार्क, नॉर्वे, फिनलंड, स्पेन, कॅनडा, बेल्जियम, ऑस्ट्रिया अशा अनेक देशांपासून ही येते. सिंगापूर अशा अनेक देशातनं UAE देखील आहे. या ठिकाणी ही इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी येते. आणि सगळ्यात महत्वाचं सातत्याने हा प्रश्न विचारला जातो की या अनाउन्समेंट या प्रत्यक्ष त्या ठिकाणी परिवर्तित होतात का. तर याही संदर्भात महाराष्ट्राचा परफॉर्मन्स सगळ्यात चांगला राहिलेला आहे. डावोस 2025 मध्ये ज्या इन्व्हेस्टमेंट अनाउन्समेंट होत्या त्यापैकी 75% अनाउन्समेंट्स या फ्रक्टिफाय झालेल्या आहेत, त्या प्रत्यक्षात जमिनीवर येत आहेत. आणि त्यामुळे मला असं या ठिकाणी वाटतं की एक प्रकारे या कागदावरच्या अनाउन्समेंट्स नाहीत. एक गोष्ट अजून स्पष्ट केली पाहिजे, कारण अनेक वेळा लोकांचा गैरसमज असतो किंवा काही लोक जाणीवपूर्वक गैरसमज करून देतात. या इन्व्हेस्टमेंटचा जो कालावधी असतो, एक इन्व्हेस्टमेंट सुरू झाल्यापासून ती पूर्णपणे अस्तित्वात येण्याकरता हा 3 वर्षापासून 7 वर्षापर्यंत असतो. त्यामुळे वेगवेगळ्या टप्प्यात प्रोडक्शन होतं, वेगवेगळ्या टप्प्यात ती फ्रक्टिफाय होते. पण या सगळ्या इन्व्हेस्टमेंट जे सिरियस इन्व्हेस्टर्स असतात ते जमिनी घेतात, अप्रुव्हल्स घेतात, फायनान्शियल क्लोजर करतात आणि काम सुरू करतात, त्यालाच आपण एक प्रकारे इन्व्हेस्टमेंट आली आहे असं समजतो. त्या दृष्टीनं ही 75% 2025 चे जे काही आपले एमओयूज आहेत किंवा आपल्या घोषणा आहेत त्या या ठिकाणी फ्रक्टिफाय झालेल्या आहेत. ज्या होऊ शकल्या नाहीत त्यातलेही काही गोष्टींमध्ये जिओ पॉलिटिकल कारणं आहेत. काही देशांची आपले जे काही संबंध आहेत ते मध्ये तणावाचे होते. अशा काही गोष्टी आहेत की ज्यामुळे त्या येऊ शकलेल्या नाहीत. आता आपण जर याच्यामध्ये कोण कोण आलेला आहे मी सगळे सांगणार नाही, पण आपण जर बघितलं SBG ग्रुप आहे, केनियस इंटरनॅशनल आहे, ब्रुकफिल्ड आहे, RMZ आहे, इंडो इटालियन चेंबर ऑफ कॉमर्स आहे, या ठिकाणी आर्सेलर मित्तल आहे, IISM ग्लोबल आहे, ACME क्लीनटेक सोल्युशन आहे, टिलमन ग्लोबल आहे, त्यानंतर TGH डेटा सेंटर आहे, हार्ले ऑफ लंडन आहे, SR आहे, TARQ सेमिकॉन आहे, कॅपिटल लँड आहे, ओपन AI आहे, प्रिन्स्टन डेटा ग्रुप आहे, एनव्हिडिया आहे, स्कोडा ऑटो, फोक्सवॅगन आहे, या ठिकाणी त्यासोबत आयरन माउंटन आहे, STT टेलिमेडिया आहे, नोवोनेसिस आहे, IONQ आहे. आपले जे ग्लोबल ब्रँड्स आहेत
165 देशांमध्ये काम करणारा टाटा हा ग्रुप आहे, अडानी ग्रुप आहे, रिलायन्स ग्रुप आहे, JABIL आहे, विसॉन आहे, घोस्ट वर्क्स आहेत, त्यानंतर या ठिकाणी कोका कोला आहे, बॉश या ठिकाणी आहे, यासोबत M2M फेरीज आहे. त्यामुळे अशी अनेक नावं आहेत की जे आपल्याला सांगता येतील. अतिशय मोठ्या इंटरनॅशनल कंपनीज की ज्यांचं नाव हे जगामध्ये आहे आणि त्यांची इन्व्हेस्टमेंट ही मानाची मानली जाते, अशा कंपनीजच्या माध्यमातून या ठिकाणी ही जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती आलेली आहे. यासोबत कुठल्या क्षेत्रामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे तेही महत्वाचं आहे. म्हणजे जे आपले रेग्युलर क्षेत्र आहेत त्याच्या व्यतिरिक्त काही महत्वाच्या क्षेत्रात इन्व्हेस्टमेंट येते आहे, ज्यामध्ये क्वांटम कम्प्युटिंग, AI डेटा सेंटर, AI टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स, फॅब, सेमीकंडक्टर्स, GCCs. आपल्याला माहिती आहे नवीन वेव आता GCCची आहे, सगळ्यात जास्त एम्प्लॉयमेंट येत आहेत. GCCs, हेल्थ केअर, फूड प्रोसेसिंग, रिन्युएबल एनर्जी, ग्रीन स्टील, EV, अर्बन ट्रान्सफॉर्मेशन अँड ऑटोमोटिव्ह, शिप बिल्डिंग, सस्टेनेबिलिटी, एज्युकेशन, फिनटेक, लॉजिस्टिक, टेक्सटाईल आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर यामध्ये मोठ्या प्रमाणात ही गुंतवणूक जी आहे आलेली आहे. विशेषतः नवीन शहरं काही आपण तयार करतोय हे देखील अत्यंत महत्वाचं आहे. आता इन्व्हेस्टमेंट आली कुठे, तर मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात आलेली इन्व्हेस्टमेंट आहे. काही नवीन क्षेत्र देखील इन्व्हेस्टमेंट करता खुले झालेले आहेत. आपण जर विचार केला तर कोकणचं क्षेत्र असेल किंवा MMRचं क्षेत्र असेल, याच्यामध्ये अर्थातच कोकणात 16%, MMRला 22%, विदर्भामध्ये 13% ही गुंतवणूक आली आहे. 50% गुंतवणूक ही महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये देखील त्या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळते. विशेषतः मला सांगताना आनंद वाटतो की यावेळी उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, नंदुरबार आणि धुळे या सगळ्या भागांमध्ये त्या ठिकाणी ही इन्व्हेस्टमेंट आलेली आहे. जवळपास 50,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट तिथे आली आहे. विशेषतः आपलं जे आता मराठवाड्याचं नवीन मॅग्नेट तयार झालेलं आहे ते आहे छत्रपती संभाजीनगर. याही ठिकाणी जवळपास 55,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आलेली आहे. आपण जर बघितलं तर नागपूर विभाग जो आहे आणि उरलेला विदर्भ आहे त्याच्यामध्ये 2,70,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे. कोकणाचा जर आपण विचार केला तर 3,50,000 कोटीची गुंतवणूक आहे. पण त्यातही महत्वाचं आहे की रायगड हे तर नवीन मॅग्नेट आपला आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील चांगल्या प्रकारची गुंतवणूक आली आणि रत्नागिरीमध्ये देखील चांगल्या प्रकारची गुंतवणूक आली आहे. आणि अर्थातच पुणे आणि पुणे विभाग हा तर गुंतवणुकीचं मॅग्नेटच आहे, त्यामुळे तिथेही चांगल्या पद्धतीनं ही गुंतवणूक आलेली आपल्याला पाहायला मिळते. अनेक स्ट्रॅटेजिक बैठका या निमित्ताने मी केलेल्या आहेत. मी सगळी नावं सांगणार नाही, पण विशेषतः वर्ल्ड बँकेचे जे प्रेसिडेंट आहेत मिस्टर अजय बांगा यांच्यासोबत एक खूप चांगली बैठक झाली. आणि विशेषतः आपल्याकडे जे काही अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर आहे ज्याच्यामध्ये वॉटर इश्यूज आणि ज्याला आपण म्हणतो वॉटर ट्रीटमेंट इश्यूज याच्यावर खूप चांगली चर्चा झाली आणि त्यांनी समोर येऊन त्याच्याकरता फंडिंगच्या संदर्भातले ऑप्शन्स जे आहेत ते आम्ही खुले केले आहेत असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. मला काही खूप चांगल्या राऊंड टेबल्स मध्ये देखील पार्टिसिपेट करायला मिळालं, ज्याच्यामध्ये फ्रंटियर डिजिटल गव्हर्नन्स हा एक अत्यंत महत्वाचा विषय, ज्याच्यामध्ये 9 देशाचे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं काम बघणारे मंत्री आहेत ते आणि मी त्याच्यामध्ये मी एक चीफ मिनिस्टर होतो, बाकी सगळे त्या देशाचे सिनियर मिनिस्टर्स होते. यांच्यासोबत मला पार्टिसिपेट करायला मिळालं. मला इकॉनॉमिक इम्पॅक्टवर आणि AI फॉर इक्विटेबल ग्रोथ याच्यावर देखील पार्टिसिपेट करायला मिळालं. मला सस्टेनेबल एनर्जी सोल्युशन्सवर देखील पार्टिसिपेट करायला मिळालं. ह्युमन अँड सोशल कॅपिटल डेव्हलपमेंटवर देखील त्या ठिकाणी पार्टिसिपेट करता आलं. आणि जवळपास
30 स्ट्रॉंग जे काही सीओज आहेत यांच्यासोबत या निमित्ताने बायलॅटरल बैठका झाल्या. यादी खूप मोठी आहे, पण मी असं म्हणेन की जगातले हुज हू असे जे सीओज आहेत यांच्यासोबत बैठका झाल्या. त्यांना महाराष्ट्रात आणि भारतात मी निमंत्रित केलं. काहींचं ऑलरेडी ऑपरेशन चाललंय, ते अधिक मोठं कसं करता येईल या संदर्भात चर्चा झाल्या. काही टेक्नॉलॉजीच्या चर्चा झाल्या. यासोबत काही खूप चांगल्या स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप झाल्या. या स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपचा जर आपण विचार केला तर याच्यामुळे पुढच्या काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएशन मध्ये, क्वालिटीमध्ये आणि त्यासोबत एक प्रकारे इकोसिस्टीम तयार करण्यामध्ये आपल्याला खूप मोठा फायदा होणार आहे. यामध्ये जपानच्या JIBC सोबत, जायका सोबत आपण पार्टनरशिप केली आहे. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कले, कॅलिफोर्निया, त्याच्यानंतर बर्कले यासोबत सेमकॉप सिंगापूर, टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिक, अर्बन फ्युचर्स कलेक्टिव्ह कन्सोर्शियम UK, विशेषतः स्टॅनफोर्ड बाय डिझाईन यांच्यासोबत जे आपण एक स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप केली याकरता महत्वाची आहे की आज आपल्याला माहिती आहे हेल्थ टेक म्हणजे हेल्थ करता जी टेक्नॉलॉजी आहे ही आज सगळ्यात महत्वाची झाली आहे. जगामध्ये सगळ्यात मोठं मार्केट त्याचं आहे. आणि विशेषतः स्टॅनफोर्ड बाय डिझाईन ही एक अशी संस्था आहे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीची की ज्याच्या माध्यमातून जगामध्ये जे युनिकॉर्न्स हेल्थ टेक मधले तयार झाले आहेत त्या सगळ्यांचं इन्क्युबेशन हे त्या ठिकाणी झालेलं आहे. तीच इकोसिस्टीम आपल्याकडे आपण तयार करणार आहोत, ज्यातनं मोठ्या प्रमाणात हेल्थ टेक मध्ये गुंतवणूकदार आणि स्टार्टअप्स आणि युनिकॉर्न्स आपल्याला तयार करता येतील. अशा पद्धतीचं खूप चांगली अशी ही एक आपलं कोलॅबरेशन, बाय डिझाईनचं कोलॅबरेशन या ठिकाणी झालेलं आहे. अशा अनेक कोलॅबरेशन आपल्याला सांगता येतील जे आपण केले आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.